हॅलो स्टुडंट. तर विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपण स्पोकन इंग्लिश क्लासेस सुरू करणार आहोत. तर त्यासाठी अगदी बेसिक पासून इंग्रजी आपण शिकणार आहोत. जवळपास समर हॉलिडे आता लागणारच आहे. सर्व वार्षिक परीक्षा अॅन्युअल एक्झाम आता संपणार आहे. तर तुमच्यासाठी खास उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी स्पोकन इंग्लिश क्लासेस सुरू करत आहोत. स्पोकन इंग्लिश क्लासेस इंग्रजी शिकायचे आहे, जी रोजच्या व्यवहारातली काही वाक्ये, काही शब्दसाठा वाढवणे, वाक्यरचना वाढवणे, हे जर तुम्ही रोज कन्सिस्टन्सी केलं, सराव केला तर तुमची इंग्रजी ही अगदी पक्की होणार आणि तुम्ही अगदी फ्लुएंट इंग्लिश बोलायला शिकणार आहे. तर आपण या स्पोकन इंग्लिश क्लासेस मध्ये नेमकं काय शिकणार आहोत, तर अगदी बेसिक इंग्लिश, जसं की तुम्हाला ABCD हे तर अल्फाबेट्स माहीतच आहेत. शिवाय तुम्हाला अल्फाबेट्सनुसार स्पेलिंग सुद्धा इंग्रजीचे तयार करता येतात. परंतु बऱ्याच जणांना इंग्रजी सेंटेन्स मध्ये नेमकं कुठून सुरुवात करावी ही माहित नसते. तर आपण अशा नवीन काही शब्दांची ओळख करणार आहोत, नवीन काही वाक्यांची ओळख करणार आहोत, नवीन सेंटेन्सची ओळख करणार आहोत. त्याशिवाय इंग्रजी वाक्यरचनेचं म्हणजे सेंटेन्स तयार करण्याचं स्ट्रक्चर सुद्धा शिकणार आहोत. तर सर्वात पहिले आपल्याला इंग्रजी मधले बेसिक ग्रामर लक्षात ठेवणे आवश्यक असतात आणि त्या ग्रामरची अगदी थोडक्यात ओळख असणे सुद्धा आपल्याला महत्वाचे असतात. तर जसं की तुम्ही शिकलेले आहात ते इंग्रजी मधले अल्फाबेट शिकलेले आहेत, इंग्लिश मधले बरेचसे शब्द तुम्हाला पाठांतर असतात, परंतु त्या शब्दांची जुळवणी करून ते कसे बोलावे, वाक्यरचना कशी करावी, इंग्रजी कसं बोलावं नेमकं हे आपल्याला समजत नाही. तर तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून, या क्लासेसच्या माध्यमातून शिकणार आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रोनाउन्सची ओळख करून घेणार आहोत. प्रोनाउन्स फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन अशा प्रकारे प्रोनाउनचे टप्पे असतात. तर आपण फर्स्ट पर्सन प्रोनाउनची आजच्या व्हिडिओमध्ये ओळख करून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रोनाउन शिकणार आहोत. प्रोनाउनला मराठीमध्ये सर्वनाम असे म्हणतात. प्रोनाउनची व्याख्या काय किंवा सर्वनामाची व्याख्या काय, तर नामाऐवजी वापरण्यात येणाऱ्या शब्दाला प्रोनाउन किंवा सर्वनाम असे म्हणतात. तर त्याची व्याख्या मराठीमध्ये कशी आहे, तर नामाऐवजी वापरण्यात येणाऱ्या शब्दांना सर्वनाम असे म्हणतात. ही झाली मराठीतली वाक्यरचना किंवा मराठीतली सर्वनामाची व्याख्या. तर सर्वनामे हे इंग्रजी मध्ये त्याला प्रोनाउन्स असे म्हणतात. तर याचे फर्स्ट पर्सन प्रोनाउन कोणते आहे, तर बघा, फर्स्ट पर्सन प्रोनाउन्स. फर्स्ट पर्सन प्रोनाउन काय आहे, आय, वी, यू, ही, शी, इट, दे आणि एखाद्याचं नाव, हे झाले फर्स्ट पर्सन प्रोनाउन. आता या प्रोनाउन मध्ये काही प्रोनाउन हे एकवचनी आहे म्हणजे सिंग्युलर आहे, तर काही प्रोनाउन हे प्लुरल आहे. तर यातले सिंग्युलर प्रोनाउन आणि प्लुरल प्रोनाउन कोणते, तर ते बघा. जसं आय हे सिंग्युलर आहे, वी हे प्लुरल आहे, यू हे सिंग्युलर मध्ये सुद्धा येते आणि प्लुरल मध्ये पण येते, आणि ही एकवचनी म्हणजे सिंग्युलर आहे, शी सिंग्युलर आहे, इट सिंग्युलर आहे, दे हे प्लुरल प्रोनाउन आहे, तर नाव हे सिंग्युलर प्रोनाउन आहे. तर या प्रोनाउनचे मराठीत अर्थ काय, तर आय म्हणजे मी, वी म्हणजे आम्ही, यू म्हणजे तू किंवा तुम्ही, ही म्हणजे तो किंवा ते, शी म्हणजे ती किंवा त्या, इट म्हणजे ते,
दे म्हणजे ते, आणि हे नाव म्हणजे एखाद्याचं नाव, जसं की राम, श्याम. प्रोनाऊनचे मराठीत अर्थ तर बघितलेलेच आहे. तर बघा, आय म्हणजे मी, वी म्हणजे आम्ही, यू म्हणजे तुम्ही किंवा तू, ही म्हणजे तो ते, शी म्हणजे ती त्या, इट म्हणजे ते, दे म्हणजे ते, आणि नेम म्हणजे एखाद्याचं नाव. तर हे फर्स्ट पर्सन प्रोनाऊन म्हणजेच कर्ता म्हणून याचा वाक्यामध्ये उपयोग केला जातो. आणि फर्स्ट पर्सन प्रोनाऊन आपल्याला पाठांतर असणे हे खूप अतिशय आवश्यक आहे, कारण कुठलीही वाक्यरचना करताना आपल्याला या प्रोनाऊनची आवश्यकता भासते, म्हणजे आवश्यकताच असते. त्याच्यामुळे प्रोनाऊन हे पक्के पाठांतर केलेलेच आवश्यक असते. तर या आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रोनाऊनची व्याख्या, मराठीमध्ये प्रोनाऊनला सर्वनाम असे म्हणतात, त्याचबरोबर आजच्या व्हिडिओमध्ये आपण फर्स्ट पर्सन प्रोनाऊन शिकलेलो आहोत. त्याचबरोबर या प्रोनाऊनचे मराठीत अर्थ शिकलेले आहोत. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण या प्रोनाऊनचा वाक्यामध्ये कसा उपयोग केला जातो, प्रोनाऊन नुसार वाक्याची रचना कशी केली जाते, त्याशिवाय वाक्यरचना तयार करण्यासाठी कर्ता क्रियापद कर्माची कशी गरज असते, आणि ते कशा प्रकारे एखादं वाक्य तयार केला जाते, तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण याचा अभ्यास करणार आहोत.